आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मुलीला इकडे बसा सांगा. अहो अंजली ये बाय. बास सुहासिनी तिची उटी भरून घ्या. अंजली जा बाळा, जानकीताईंनी दिलेली साडी नेसून ये आता. हा सई तू नेसव साडी, तू छान नेसवशील. का कुणास ठाऊक, पण आपण जेव्हा पहिल्यांदा देवळात भेटलो ना तेव्हाच मला वाटलं होतं की आपलं काहीतरी नातं आहे. आणि बघ ना अगदी तसंच झालं. फार गुणी आहे तुमची मुलगी ताई. आता अंजली नंतर तुझाच नंबर आहे लग्नाचा, तर सगळं बघून ठेव नीट. अहो खरं तर मला सईचंच लग्न आधी करायचं होतं, पण तयारच नाहीये ती लग्नाला. का ग? ते काय नोकरी का काय करायचं असं म्हणतीये. पण हरकत नाही, सईला सुद्धा छान नवरा मिळेल, समजूतदार मिळेल, अगदी मला खात्री आहे. आता हे सगळं आटपलं ना का सईसाठी स्थळ बघायला सुरुवातच करणार आहे मी. आमच्या बायकोला अंजलीपेक्षा सईची जास्ती चिंता आहे. आहेच सई माझी लाडकी भाची. सई बाया जा लवकर, साखरपुड्याचं मुहूर्त टळायला नको ना, अंजलीला तयार करून घेऊ. हा सई थँक्यू सो मच. तुझ्यासारखी बहीण ना सगळ्यांना मिळो. ओ सई टीचर, आता बाहेर त्यांनी कौतुक केलं म्हणून लगेच हवेत उडू नका. त्या मोठ्या लोकांचं काही खरं नसतं, त्यांना सवय असते खोटं कौतुक करायची. आपलं काम काढून घ्यायचं असलं ना ते बरोबर गोड बोलतात. आता त्यांच्या सुनीला तू चांगली साडी नेसवावीस म्हणून कौतुक केलंय त्यांनी, बाकी काही नाही. कधी तुला तुझी जागा दाखवतील ना कळणार नाही, कळलं? त्यामुळे हुरळून जाऊ नका. आत्ता माझ्या लेकीला आधी छान साडी नेसव आणि तिला तयार करून बाहेर घेऊन ये अंजली लवकर. छान छान काय 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 दिलंय. साडी बघू. बापरे, हो माय गॉड, कसली भारी आहे ना ही साडी. सोन्याची जर वगैरे आहे का याला. सई कशी दिसते ही साडी. तू कधी बघितली नसशील ना इतकी एक्सपेन्सिव्ह साडी. हे बघ
नीट मन भरून बघून घे हा. जवळपास 1 लाखापेक्षा जास्त किंमत असेल या साडीची. अगं बघ, याला म्हणतात नशीब. रिच फॅमिली, हँडसम नवरा, लक्झरी स्टँडर्ड लाईफ, हे सगळं मला मिळणार आहे. शेवटी काय आहे ना सई, ज्याच्या नशिबात जे असतं ते त्याला मिळतच, हो ना? काय झालंय तुला? इतका सॅड इमोजी फेस का करून बसलेस सकाळपासून? अगं शुगर बॉक्स आहे माझा, कोणी नेलं नाहीये घरात. यार इतकी उदास नको ना राहू तू. मगाशी मॉमने सांगितलं ना तुला, माझं लग्न झालं की तुझं पण लग्न लावून देणार. आणि मिळेल, तुला पण चांगला मुलगा मिळेल कोणीतरी. मी सांगितलं होतं ना, आपण तुझ्यासाठी मस्त टीचर मुलगा शोधू. मग तुम्ही एकमेकांना एबीसीडी शिकवत बसा. अजूनही हसत नाहीयेस? काय झालं सई? इतकं कसलं टेन्शन घेतलंस तू? ओ, आत्ता मला कळलं. तुला तुझ्या लग्नाच्या खर्चाचं टेन्शन आलंय ना? सई, अगं माझं देवांश जहागीरदारशी लग्न होत आहे. लग्नानंतर खूप पैसा येणार आहे माझ्याकडे, खूप रिच होणार आहे मी. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तुझ्या लग्नाचा जो काही खर्च असेल ना, तो सगळा मी करेन. यार किती किती लकी आहे मी. माझे सगळे ड्रीम्स पूर्ण होत आहेत. हा, पण सगळ्यांच्याच बाबतीत असं घडत नाही. हा, काही लोक असतात बाबा अनलकी. म्हणजे कसं होतं, ते खूप स्वप्न बघतात आणि त्यांना असंही वाटायला लागतं की आपली स्वप्न पूर्ण होतात. पण त्यांच्या स्वप्नांची गाडी त्यांच्यापर्यंत पोहोचता पोहोचता असा काय ट्रॅक चेंज करते की त्यांच्या डोळ्यासमोर चुटकीत त्यांची सगळी स्वप्न गायब होतात. बूम. हे बाबा, हळू चालवायचं ना. बर्थडेच्या दिवशी काय वरती जायचा प्लॅन होता तुझा? ती अंजली राहील बाजूलाच आणि आपणच जाऊ ढगात. अरे हो गया तेरा. हा? बरोबर बोलतेस तू. जे आपल्या नशिबात असतं तेच घडतं. आणि तू मला सारखं विचारतेस ना की तू एवढी गप्प काय, बोलत का नाहीयेस? तर आता कान देऊन ऐक. मी गप्प नाहीये, मी शांत आहे. कारण मला खात्री आहे हे जे काही घडतंय ना, ते सगळं देव वरून बघतोय. त्यामुळे देवाण सरांच्या बाबतीत तो कधीच काही चुकीचं घडून देणार नाहीये. आणि हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जे आपलं असतं ना ते फक्त आपल्यालाच मिळतं आणि ते आपल्यापासून कधीच कोणी हिरावून नाही घेऊ शकत. आणि हे सगळं चालू असताना देव आपली परीक्षा सुद्धा घेत असतो. तो बघत असतो आपण किती प्रामाणिक आहोत, किती खरं वागतोय, किती खरं बोलतोय. जेव्हा आपल्या हातून एखादी चूक घडते त्यानंतर आपण कसं वागतो, हे सगळं काही तो पारखत असतो. आणि आता सुद्धा देव तुझी परीक्षाच घेतोय. त्याने शिक्षा करायच्या आत
तुझा हा सगळा खोटेपणा आहे ना, तो सगळ्यांसमोर कबूल कर. कारण तुझे हे सोंग आता जास्त दिवस चालणार नाहीये, समजलं? तू ना मला घाबरवण्याचा कितीही प्रयत्न केलास तरी मी घाबरणार नाही. जहागीरदार बाहेर उभे आहेत. आता थोड्याच वेळात माझा शुगर बॉक्स दी देवांश जहागीरदार सोबत होणार आहे आणि महिन्याभरात लग्न. सो सई टीचर, तुम्ही ना फक्त बाता मारत राहा. मी ऍक्शन घेणार आहे. आता लवकरच माझं लग्न दी देवांश जहागीरदार सोबत होणार आहे आणि मी जहागीरदारांच्या घरची सून होणार आहे. हे बघ अंजली, तुझं चांगलं झालं तर त्यात आनंदच आहे मला, पण तू स्वतःच्या आनंदासाठी देवांश सरांच्या आयुष्याशी खेळतेस आणि ते मला कधीच पटू शकत नाही. अंजलीला लवकर घेऊन ये, गुरुजी बोलवतायत आणि सगळे वाट बघतायत. हो ना, आणि सगळ्यात जास्त वाट तर आमचा दादा बघतोय. ओमी शांत, येते हा वहिनी. देवांशला काय झालंय? मगाचपासून मी बघतोय तो गप्प गप्प आहे. म्हणजे तो धड मनापासून बोलत नाहीये, हसतही नाहीये. भैरवीताई आल्या नाहीत ना, म्हणून वाईट वाटत असेल त्याला. त्याच्या साखरपुड्याला भैरवी नाहीये तर मला पण खूप विचित्र वाटतंय. त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या महत्वाच्या प्रसंगांना भैरवी त्याच्या पाठीशी भक्कम उभी असायची आणि आज नेमकी साखरपुड्यालाच नाहीये. काय अहो, आज ताई आल्या नाहीयेत, पण लग्नात त्या नक्की असतील. आज असायला हवी होती. म्हणजे जरा मनापासून हसला असता, बोलला असता. माझ्या साध्या सरळ मुलाला आजारपणाचं कारण देऊन जाळ्यात ओढलंय या लोकांनी. हे स्थळ हातचं जाऊ नये म्हणून लग्नाची घाई करतायत. हे चांगलंच कळतंय मला. ठीक आहे, आता गप्प बसते मी. पण एकदा का वेळ आली की बरोबर दाखवून देईन यांना. येऊ दे त्या मुलीला घरात. तिला असं वाटतंय की लग्न करून या घरात आल्यावर सगळं तिच्या हातात येईल. पण ते लोक अजून मला ओळखत नाही.
हे लग्न काही फार काळ टिकणार नाही. अजून एक गरीब घरातली मुलगी मी माझ्या डोळ्यासमोर सहन करूच शकणार नाही. या अशा साधारण मुलीबरोबर देवांशला मी आयुष्य काढू देणार नाही. देवांशची होणारी पार्टनर ही स्पेशल असेल, जहागीरदारांच्या स्टेटसला शोभणारी असेल आणि माझ्या चॉईसची असेल. ओम केशवाय नमः स्वाहा. मिठाचं पाणी घ्या टाकून. ओम माधवाय नमः स्वाहा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलमूर्ति मोरया. गणपती बाप्पा मोरया. गाडी रेमटोवर तिथपर्यंत आल्यास खरा, पण आता पुढे काय करायचा प्लान आहे? अरे देख, सबसे पहले मैं अंदर जाऊंगा और जाकर देखता हूँ क्या सच में अंजलि की तबीयत खराब है क्या, और अगर ऐसा हुआ तो सबसे पहले हमें डॉक्टर के पास लेके जाना उसे. आणि नंतर मला जे करायचं ते मी करणार. म्हणजे काय करणार? अरे बाबा काय म्हणजे काय, मी त्याला प्रपोज करणार. अरे आज माझा स्पेशल डे आहे. अरे इतने दिनों से प्लानिंग कर रहा हूँ इस दिन के लिए, और जो मैंने प्लान किया ना वो मैं करके ही रहूंगा. हाँ, होगी अंजलि स्मार्ट, लेकिन आज जब उसके घर जाके सबके सामने उसको प्रपोज करूंगा ना, तब कहाँ जाएगी वो? हाँ, काय समजला? अरे पण घरी तिची फॅमिली असेल, तिचे आई बाबा असतील. अरे असू दे ना बघ, उनको भी तो पता होना चाहिए. मैं टाइम पास नहीं करतोय बॉस, काय मी शादी करायची आहे. आणि जर तिने नकार दिला तर? अंजलि सेल्फिश है मला माहिती है, हाँ, पर वो प्यार करती है मुझे और मैं भी प्यार करता हूँ उसको. इतने टाइम से इकट्ठे रह रहे हैं, जानता हूँ अच्छी तरीके से उसे. बॉस मेरे बिना नहीं रह सकती वो. हाँ, तुम दोनों यही रुको, मी खुश खबर आणि तुमची होणारी भाभी दोघांना घेऊन येतो. हाँ, हा रिकाम्या हाताने परत येतो की नाही बघ आता. पादयोः पाद्यं हस्तयोः अर्घ्यमर्घ्यान्तरेण आचमन्यं स्नानीयं समर्पयामि. नमस्कारान् समर्पयामि. साखरेचे पुढे देऊन दोघांनी हातामध्ये घ्या आणि ते उघडून दोघांनी आपलं तोंड पुढे करा. सही फोटो काढ ना. मामी अगं फोटोग्राफर आहे ना फोटो काढायला. अगं तो आहे ग, पण तो केव्हा काढेल केव्हा पाठवेल, आपल्या मोबाईल मध्ये असले की बरं पडतं ना. काढ काढ काढ, भरवतानाच एक फोटो काढ.
थोडं थांबा हा. खरंच किती छान आलाय फोटो. खरं सांगू का, देवांशला अंजलीशिवाय दुसरी कुठली मुलगी शोभतच नाही का? आता सर्व विधी झालेले आहेत. तुम्ही दोघांनी आई वडिलांच्या पाय पडा. आयुष्यमान भव. सुखी राहा. असू दे, सुखी वा. आत्याच्या पाय पड.